तर मंडळी, आत्ता आम्ही राजगड तालुक्यात मंदयासनी गावामध्ये आहे. हे आमचं गाव आहे. रात्री हेच आम्ही साध्या घरामध्येच झोपलेलो होतो. आमच्या चुलत्यांचं घर आहे. मातीचं घर, कुठलाही फॅन लावला नव्हता रात्री. पुण्यामध्ये फॅन AC लावल्याशिवाय झोप येत नाही. आणि इथं आम्ही अक्षरशः ब्लँकेट घेऊन झोपलो होतो. हे बघा, साईडला असे मशीनच्या शेणाच्या गावरे केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, दिसेल देखील. हे साठवून ठेवतात पावसाळ्यात. आज जो सिलेंडरचा तुटवडा होतोय, हिथं असे काही समस्या भेडसावत नाहीत, कारण पर्याय भरपूर आहेत. ते काय, साईडला लाकूड साठवलेलं आहे आणि हे गौरे शेताचे थापले जातात. इथं त्यांचं असं घर आहे. इथं पडवी आहे, काही जनावर वगैरे बांधू शकतात. आता हे काय तुम्ही पाहू शकता, चुलीवर पाणी तापवत आहेत. साईडला थोडीसे झाडं लावलेली आहेत, फळाची पपई, लिंबाचं झाड दिसतंय. पाण्याचा नळ देखील आहे. पूर्वी आम्ही विहिरीवरून पाणी आणायचो. हे अंगण, ह्याच्यात मांडव टाकून उन्हाळ्यात आम्ही झोपायचो. अशा टाईपचं आहे आमची शाळा. शाळेचा परिसर, पलीकडं मंदिर आहे आणि गावातली घरं. हे गवत जे रानात उगवतं ते जनावरांना इकडं चारा म्हणून वापरलं जातं. आमच्याकडं काही असे मका किंवा दुसऱ्या गोष्टी नसतात, त्यामुळे याचा सर्रास चारा म्हणून वापर केला जातो. कापून बांधून साठवून ठेवलं जातं. ह्या शेणाच्या गौऱ्या थापलेल्या आहेत. आता आजकालचे लोक शेणाला हात लावणार नाहीत, पण आमच्या जुन्या माणसांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे काय, गावाच्या कडेला असे बांबू आहेत. हे पेंडा, हे बघा, जुनं घर, लाकडी फळ्यांचा माळा आहे. आणि इथं जनावरं हे इथंच बांधली जातात. हे काय, असं जुन्या पद्धतीचं लाकूड, माती यांच्यापासून बांधलेलं हे जनावर अशी बांधलेले आहेत. उन्हाळ्यात मांडव केलेला आहे. 2 म्हशी आहेत. हे काय, कौलारू घर आहे. आता सगळे स्लॅबची वगैरे घरं बांधतात, पण ह्या घरामध्ये थंडावा आहे, म्हणजे गरम होतच नाही. थंडीत गार लागत नाही आणि आत्ता उन्हाळ्यात गरम होत नाही. हे काय, आमचं सुंदर गाव आहे. पुण्यामध्ये अक्षरशः ढगाळ वातावरण आहे, पण इथं तसं नाही. इथं एकदम क्लीन आभाळ आहे. ह्या डोंगराच्या मागच राजगड आहे. पण आत्ता आपल्याकडे काही ड्रोन नाही, त्यामुळे त्याच्या पलीकडे दाखवू शकत नाही. हा राजगड किल्ल्याच्या अलीकडचाच भाग आहे. सोयळामाची इथून समोरच आहे. हे काय, बांबू वगैरे. गावाला आता आमच्या स्थलांतर झाल्यामुळे जास्त लोक नाही आहेत. जुनी वयस्कर थोडीशी घरामध्ये 1-2 माणसं आहेत. पूर्वी ह्या वाटा रुळलेल्या होत्या. ह्या वाटांनी आम्ही जायचो यायचो. आत्ता त्याच्यावर सध्या कोण चालत देखील नाही. ह्या बांधांनी असं रस्ते आम्हाला माहीत नव्हते. आम्ही बांधाने चालायचो. हे काय, वरती डोंगर, या डोंगरांवर जनावरं चारायला घेऊन जायचो. हे काय, फाटी लाकडं साठवून ठेवले लोकांनी. शहरामध्ये फरकच. आज हे काय, पूर्ण निळा आभाळ आहे आणि पुण्यापासून फक्त कात्रजवरून 44 किलोमीटरवर आमचं गाव आहे. चला, थोडंसं वरतीही दाखवतो. असं आमची आळी आहे. कोणीतरी ते हरभरे भिजवून वाळत ठेवलेत.
हे आमची आळी, आमचं बालपण इथेच गेलं. सिमेंटची गरज, पूर्वी अशी मातीची होती, आता सर्वांनी अशी बनवली. ते पूर्ण सिमेंटचा रस्ता. या इथे आमचं घर आहे. आता मी चावी आणलेली आहे. छोटंसं दुकान आहे, मातीची घरं. ही गिरण आहे. या इकडून अशी आता अशी डेव्हलपमेंट झाली, घरं सिमेंटची वगैरे. आणि गावाकडच्या लोकांची जशी सवय, आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं, कचरा दुसऱ्याच्या दारात. पाहू शकता, हे आमचं घर आहे. टाळा सगळे पुण्याला असतात. अशी आमची स्वच्छतागृह आहेत पूर्वीची. आणि हा पानंद रस्ता गावाच्या मागच्या बाजूने देखील आहे. एक सिमेंटचा आहे, दुसरा हा वरती जात आहे. ठीक आहे. हे आमच्या घराचं स्टोरेज, त्याला काय म्हणलं जातं, परसबागेसारखं म्हणता येईल. आमचं परडे बोलतात आमच्या इथं. जनावरांचं काही वैरण काढी, बाकीच्या गोष्टी साठवण्याचं हे आमचं 1-1.5 गुंठ्याचं आहे परडं. हे काय, हे तयारी भाताचं रोप नंतर भाजण्यासाठी करून ठेवलेले आहे. हा पानंद रस्ता. पूर्वी इथे पूर्ण अक्षरशः चिखल सगळं खराब होतं. आत्ता थोड्या गाड्या जातात. आता डोंगरामध्ये थोडे बाहेरचे आलेल्या लोकांनी त्यांच्या जाण्या येण्यासाठी केलेला पर्यायी रस्ता आहे. हे काहीतरी झाड आहे, याची आम्ही पूर्वी शाई पेनामध्ये ह्याला असं एक, आत्ता तरी ते फळ आलेलं नाही, ते फळ आलं तर त्याच्यातून शाई निघते. आम्ही ती शाई पेनामध्ये टाकायचो आणि शाई पेनाचा वापर करायचो शाईचा. असे गावाकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पूर्ण गाव जर एक्सप्लोअर केलं तर मोठा व्लॉग होईल. मला पण अजून एवढी सवय नाही, त्यामुळे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आहे. त्यातल्या त्यात दाखवण्यासारखं भरपूर आहे. काही पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळचेच आत्ता टाईम आहे, पण खूप थंडी अजून देखील शहरामध्ये खूप गरम होते. हे गावाकडचं कंपाऊंड असं बांबूंपासून केलं जातं. हा रस्ता असाच पुढे जातो आहे. डोंगरामध्ये आज आभाळ क्लीन आहे, त्यामुळं किमान लांबचं दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो आहे. पक्ष्यांचा किलबिलाट होतो. आता इथून मधून रस्ता आहे का पाहू. आम्ही रात्री आलो होतो एका पूजेला, तर मित्र म्हणाला आपण तुमच्या गावाला जाऊन मुक्काम करू, कारण त्याचं बालपण आमच्या गावात गेलेलं आहे. आता त्यांच्या तिकडे डेव्हलपमेंट भरपूर झालेली, पण जो इथं घालवलेला काळ आहे तो म्हणतो सुवर्ण काळ आहे. त्यामुळे त्याची ओढ होती, त्यामुळे मग मला पण यावं लागलं. म्हणलं चला मित्रासाठी एक दिवस जाऊयात. आणि मला पण इच्छा असते गावाला राहायची, पण पर्याय नसल्यामुळे आमच्या गावात स्थलांतर थोडं लोकांचं जास्त झालेलं आहे. असे रस्ते शहरातल्या लोकांना नाही आणि चालायला थोडेसे अडखळतील. दारात गाडी लिफ्टच्या जवळ घेऊन जायची लोकांना सवय असते. आम्हाला तसं नाही. आम्ही सगळं लहानपणापासून गावात फिरल्यामुळं हे आम्हाला सोपं जाते. हे काय भात कापून झालेलं आहे, तर आता अशा पाऊस भरपूर असतो, पण नंतर उन्हाळ्यामध्ये चिरा पडतात खासराला. खासर म्हणतो आम्ही इथं शेतातले छोट्या पार्टला. हे काय भरपूर पाऊस आणि नंतर भरपूर मोठा उन्हाळा. त्या दिवशी मी एक आत्ता इथं वनस्पती पाहिली होती. हां, आम्ही लहानपणापासून पाहतो. ही देखील
औषधी वनस्पती आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही आमच्या शेतात असून माहीत नव्हतं. त्या दिवशी मी कोणता तरी व्हिडिओ पाहिला. आजकाल यूट्यूब व इंस्टाग्राममुळे ह्या गोष्टी माहीत पडतात की आमच्याच जवळ ह्या गोष्टी होत्या, पण आम्हाला त्याचं काही ज्ञान नव्हतं. पक्ष्यांचा किलबिलाट अगदी पुण्याच्या 45 किलोमीटरवर गावे. शांतता आणि समाधान हे गावामध्येच. तुम्ही किती पैसा कमवा, काही करा, पण आजकाल लोक शहराकडून गावाकडं होमस्टे मार्फत किंवा काही येतात. 2 दिवस राहतात. तिथले हवा पाणी शांतता अनुभवायची असेल तर गावच. तुमच्या शहरात बंगले बिल्डिंग असून काही आम्हाला आमच्या गावच प्यार. आता आम्ही थोडंसं आवरतो, त्यानंतर पुन्हा एखादा व्हिडिओ बनवायचा आहे. फिरून फिरून आता त्याच घराच्या जवळ आलो. हे काय, हे गुलाबाचं झाड आहे. आळूची पानं. चला ठीक आहे, परत करतो नंतर व्हिडिओ.